सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल काय इंट्रोच बोलतात ना, हां तेच. सो त्याच्यावरून तुम्हाला कळालाच असेल नक्की काय ब्लॉग आहे. सो हा ब्लॉग असणार आहे प्रगट दिनाचा. तुम्हाला जर आवाज येत असेल तर इग्नोर करा, बिकॉज ऑफ बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि सगळे आज येणार आहेत घरी. आणि आत्ता अदिती, प्रतीक जिजू आणि अंडू आणि अथर्व आले आहेत. बाकीचे मोठ्या वगैरे रात्री येणार आहेत आणि विनिता वहिनी, काकी वगैरे सुद्धा सगळे येणार आहेत. सो अदितीने मॅगी केली, आपण विचारू कशी झाली. आणि कशी झाली मॅगी? खातोय तो. मॅगी कशी झाली? फार तिखट झाली मॅगी. अशी मॅगी बनवतात का? पण चीज टाकलेला. अरे आता मला टेस्ट करायची तर बघू. काय बोललीस मम्मी? तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला. बाई बघू ग जरा तुझा ग्लो. कपडे का बदलले ब्लॉग साठी? बदलले. झोपलीस ना? हो आता उठली. कालपासून कशी झाले मॅगी? एका माणसाने सांगितली आहे कशी झाले. तुम्ही सांगा आता कशी झाले. त्या माणसाने काय सांगितलं? सांगते नंतर, पहिले तुम्ही सांगा. थोडी स्पायसी आहे. अच्छा ओके. इथे सगळं डेकोरेशनची तयारी चालली आहे आता. गेल्या वर्षी जिजू दुसरे होते, यावेळी जिजू दुसरे होते. जावई नवीन आले यावर्षी. त्याला बोला ना डुकराला त्या. अनिकेत ये. आम्ही एवढे काम करतोय, त्याला घे. चॅटिंग चॅटिंग प्रेमाचे नवीन दिवस. आम्ही डेकोरेशनचा ऑर्डर दिलेली आहे. हो. मी तर फर्स्ट टाइम बघते जवाना मदत करतात. आधी तिने 2 महिन्यात शिकवलं वाटतं. काय काय आधी ट्रेनिंग चालू केली जाईल. बालू ते हे पण काढ. बघू तो डुक्कर काय करतोय. बघा म्हणजे माणसं घरी का आलेत. हा उत्साह आता किती असतो व्हिडिओ कॉलवर. आपण ही करू ते करू. लग्नाची तयारी. हो हो, म्हणजे लग्नाची तयारी बघू शकता. खरंच आतुरता लग्नाची. काही एवढा नॉर्मली डेकोरेशन झालाय, म्हणजे नॉर्मली हे पाइपिंग वगैरे करून झालंय, साडा वगैरे टाकून. अजून मेन डेकोरेशन तिकडे आहे. आदिती, प्रतीक दादा आणि सानियाने केलाय. टेरेसवर काय काय झालं बघायला. आणि हे बघा, श्री संत गजानन महाराज शेगाव निवासी प्रकट दिन सोहळा. आलेल्या सर्व भावकींचे हार्दिक स्वागत. निमंत्रक किशोर जाधव आणि नीता चालम. सो इथून ही अशी लाइटिंग दिली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे टेरेसवर. चल. सो येस, हे असं जेवायला वगैरे टेबल टाकल्यात. अजून थोडंफार बाकी करायचं आहे. मॅट बीट टाकले आणि ही बिल्डिंगला मग अशी लाईट लावली पूर्ण. आमचे मोठे आलेली आहे आता. ती हळदीला गेलेली म्हणून लेट आली जरा. काय अशी मला अशीच काढली बाहेर. अगं आता घातला तिने, तिथे साडी घातली असेल. हा ना. काही हे बघा कसले वडे. कोंबडी वडे. तेवढ्या भाज्या कापल्या, साफ केल्यात. मम्मी आणि विनिताने कोथिंबीर साफ करतायत. एवढी लसूण सोलली आहे. डेकोरेशन आधी तिने केलंय, प्लस लसूण सोला. काय नाही. सो येस, आता पसारा झालाय. मी तुम्हाला डेकोरेशन नंतर दाखवेल. 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला डेकोरेशन नंतर दाखवेल कसं केलंय, काय केलंय. झालंय मोस्टली, फक्त लाइटिंग वगैरे बाकी. मी तुम्हाला मागून दिसतच असेल. आता आम्ही जरा लसूण सुटलं. आण्याने जाम हेल्प केली पप्पाला. आण्या आणि आम्ही केलं. पप्पाला बोलली मी, पप्पाला. तुम्ही मम्मीला. आणि ह्यांनी मम्मीला हेल्प केली डेकोरेशन वगैरे साठी. एवढ्या जणांना मॅगी बनवली. खाऊची गोष्ट आहे का ती पण तिखट. आई तर बरोबर चाटून सगळ्यांना. तर मी आणि आण्या आलो आता मंदिरात प्रसादी घालायला. त्या बाबांनी आम्हाला बोलवलं आहे प्रसादी घ्यायला. मम्मी आता फोन कर ना. सो पप्पा मी तिथं वाट बघतो आणि मग मी जातो प्रसादी घेतली. मम्मी पप्पा पण आले मग अशी. श्री गजानन
गजानन महाराज की जय. मंदिरात पाया पडून इथंच बाहेरच प्रसादी खात बसले. तू पण खा. डेकोरेशन एक नंबर. जेवू आणि मग नंतर रांगोळी काढू आणि मग हे करू. नाही नको थँक्यू. नो थँक्स. अँड हिअर इज अवर डान्सर गर्ल. हाय. काहीच अगं हे बघ आम्ही काय बोललो की आरोही आता बघता बघता किती मोठी झाली ना. म्हणजे आरोही एवढी मोठी झाली तर वाटलंच पहिले पेपरवर आता ह्या सगळ्या खुर्च्या आम्हाला वर टेरेसवर नेऊन ठेवायच्या आहेत. काढ पहिले. अरे जाम खुर्च्या आहेत. आता ह्या इथून तिथे आत न्यायच्या मग टेरेसवर जायचं. किती साईडला घे. आणि जी बॉडी बघितली वाटते या टी शर्ट मध्ये. फुल एन्जॉय. जावय नंबर 1. आणि झोल करतोय नुसता. 1 2 3 4 5 6 वा वा. 18 इथं बावलट आहे. हा माणूस फुसका निघालाय. काय येडी हळूहळू चाललाय. तुझं माझ्या पाठी काय वाजलंय? खुर्च्या आहेत ना झाडे. ए तुम्ही पनवती आहे आणि तू पनमती आहेस. तुझी मी पडली मगाशी मी जिन्यात. जा कळलं तुला. ना. मी येतो. छान दिसते तुझी पॅन्ट. नको टेन्शन घेऊ. प्लीज तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची. आमच्या मोठ्याच्या घरात 2 फ्रीज आहे. हा फ्रीज इथेच आहे आणि तो गावाला न्यायचा आहे. असा काहीतरी सीन आहे. तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक घरामध्ये आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मम्मी त्यांचे वाटाणे वगैरे ठेवते. पण आमच्या ते वेगळं काहीतरी आमच्या आहे. एका मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते ते काय नीट बघा तुम्ही. सो बघू शकता पिशवी, एक पाय पुसणे आणि ही अशी ज्वेलरी बघा. हा आमच्या मोठ्या आईचा मेकअपचा स्टोर. काही ज्वेलरी खोटी आहे ना चोरी करायला जायचं. आता आमच्या इथे घरी ते हे सगळे इथे खाली बसल्यात ग्राउंड फ्लोअरला. हे काढतायत रांगोळी काढतात सगळे. आणि अमोलला आलेला आमचा जुना नेबर त्याने सुद्धा आम्हाला हेल्प खूप केली डेकोरेशन आणि ह्याच्याकडे. आणि डेकोरेशन आम्ही थोडासा चेंज केला आहे लिटिल बिट आणि मी तुम्हाला दाखवते. आम्ही इथे हे सगळे काढतात. भाऊची चॅटिंग चालली आपलं ना. बिग बॉस चॅटिंग चालते. कोणी बोलायला आता. अरे का इथे हे जिजू हे करतायत बिग बॉस. ह्या आमच्या मॅडम आत्ता आल्यात बाहेर गेलेला. वहिनी मॅडम आले तरी हात द्या. दीदी आणि जामच रागाचा आणि बघ आता रांगोळी काढतात विठ्ठलाची. सगळे फोटो बिटो ॲड करत. ऑरेंज कलर सो येस लेट्स सी. आपण आता बघू कसं करतात ते कसे होते आणि मी शेवटला दाखवते तुम्हाला. आमचा ना हे गेलेला आम्ही बॅडमिंटन खेळत होतो तिघं. तर आमचा कॉक ही बघा इथे अडकला आहे. सो आम्ही आता तो काढला आहे असा गाडीवर उभा राहून. जास्त बोलला चल तिथंच खेळ. चल हा ना. पप्पा असावे तर अरे ग ग पप्पा असावे तर असे कामाला काम वाढवत आहेत. असू द्या आणली यार. ई तो ग्लासच आधी ती माझं पण ठेव ना खाली. आता एक चहा पडली त्याचं काय. होईल पप्पात नीट. कशी काढले पप्पा पण रांगोळी. हां तुम्ही चष्मा काय काढताय काय
छान आहे रे, करणार ते बरोबर. मस्तच आहे. आणि हे कोणी तर मागे लागेला तुझ्या बाबा वहिनीचे कष्ट बघा. फार खाली जाऊन भारीच आहे. Guys, पूर्ण रांगोळी झाले. आणि किती बसले दाखव टाइम. 3:30 वाजले. आधी ते आवडते इकडचा आणि वहिनी किती 3 ते 3.5 तास गेले रांगोळीसाठी. जाम दमल्यात. 3-3.5 तास. हां मला होऊ दे तिकडे.